गुढीपाडव्याचा दिवस अर्थात मराठी नववर्षाचा पहिला दिवस. घरोघरी आनंद, उत्साह आणि श्रीखंडपुरीचा गोडवा असतो. पण याच दिवशी जळगावच्या निमखेडीमधून एक अशी धक्कादायक घटना समोर आली, ज्यामुळे संपूर्ण तालुका हा हादरून गेला. जिथे एका घरात गुढीपाडवा साजरा व्हायला हवा होता, तिथे रक्ताचा पाट वाहिला आणि एका पतीनेच आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली. ही घटना नेमकी काय, सविस्तर आपण समजून घेऊया. नमस्कार, मी शुभम रामोळे तरुण भारत लाईव्हच्या एक्सप्लेनर विशेष भागात तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर ही घटना आहे जळगाव तालुक्यातील निमखेडी शिवारातील. दीपाली नितीन सोनवणे असं मृत महिलेचं नाव असून नितीन सोनवणे असं आरोपी पतीचं नाव आहे. हातमजुरी करून उदरनिर्वाह करणारा नितीन आपली पत्नी दीपाली, 2 मुलं आणि 1 मुलगी व त्याची आई असं कुटुंब हे तिथे वास्तव्यास होतं. मात्र मागील काही वर्षांपासून त्यांच्यामध्ये सतत वाद सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार मागील 4 वर्षांपासून पती पत्नींमध्ये सतत भांडण होत होतं. दोघं अनेक वेळा वेगळे देखील राहिले. दीपाली ही अनेकदा घर सोडून जायची, त्यामुळे दोघांमधील वाद हा अधिकच वाढत गेला आणि या वादाचा शेवट इतका भयानक होईल याची कल्पना ही कुणालाही नव्हती. गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी साधारण 3:30 वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. वाद इतका वाढला की त्याचं रूपांतर हे झटापटीत झालं. संतापाच्या भरात नितीन सोनवणे याने आपला ताबा गमावला आणि अत्यंत टोकाचं पाऊल उचललं. त्याने त्याची पत्नी दीपालीच्या डोक्यावर आधी विटांनी हल्ला केला आणि त्यानंतर लोखंडी वेळाने तिच्या मानेवर आणि पोटावर वार करत तिची निर्घृण हत्या केली. या हल्ल्यानंतर दीपाली घरातच रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. घरभर रक्त सांडलेलं होतं आणि सणाचा दिवस एका क्षणात शोकांतिकेत बदलला. धक्कादायक बाब म्हणजे हत्या केल्यानंतर आरोपी नितीन सोनवणे स्वतःहून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गेला. त्याने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आणि संपूर्ण घटनाक्रम हा पोलिसांना सांगितला. त्यावेळी पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली आणि घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणी जाऊन पंचनामा केला आणि दीपालीचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि पोलीस याचा तपास देखील करत आहेत. या घटनेत सर्वात वेदनादायक बाब म्हणजे या कुटुंबातील मुलांचं भवितव्य. नितीन आणि दीपाली यांच्या पश्चात 2 मुलं, 1 मुलगी आहे. एका क्षणात आईचा मृत्यू झाला आणि वडील पोलिसांच्या ताब्यात गेले. त्यामुळे या तिन्ही निरपराध मुलांचं आयुष्य आता पूर्णपणे बदलून गेलेलं आहे. याशिवाय आरोपीची आई ही वयोवृद्ध असून एका डोळ्याने अंध असल्याची माहिती ही समोर आली आहे. एकंदरीत आपण जर पाहिलं तर एकीकडे हा गुढीपाडवा साजरा होत होता. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गुढ्या उभारल्या जात होत्या, पण दुसरीकडे एका घरात हे आयुष्य कायमचं उद्ध्वस्त होत होतं. रागाच्या एका क्षणाने ते संपूर्ण कुटुंब हे संपलं आणि 3 निष्पाप मुलांना आयुष्यभरासाठी जखम देऊन गेलं. ही घटना केवळ गुन्हा नाही तर प्रत्येकासाठी एक इशारा आहे. रागावर नियंत्रण नसलं तर परिणाम किती भयानक होऊ शकतो आणि त्याचंच हे धक्कादायक उदाहरण आहे. आजच्या या एक्सप्लेनर विशेष भागात इथेच थांबतो. अशा एका नवीन विषयासह पुन्हा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.